भोर हिस्ट्री या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. शिवपूर्वकालीन भोर तालुक्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी तत्कालीन राजकीय व प्रशासकीय व्यवस्था जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. इसवी सन 1636 पासून विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजे भोसले यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर आणि शिरवळ या ठिकाणची जहागिरी दिली होती. या जहागिरींपैकी पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजेंनी आपले पुत्र शिवाजीराजे यांच्याकडे सांभाळण्यास दिली होती. या पुणे परगण्यात एकूण 12 मावळ होते. या 12 मावळांपैकी 7 मावळ सध्याच्या भोर आणि वेल्हे तालुक्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. या मावळ किंवा खोऱ्यातील स्थानिक प्रशासनाची जबाबदारी देशमुखांकडे देण्यात येत असे. हे देशमुख लष्करी, फौजदारी, महसुली व न्यायालयीन कामकाज समर्थपणे पार पाडत असत. सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या आहेत. अशा 2 उपशाखांमधून एक नदी उगम पावते. त्या नद्यांच्या आसपासच्या प्रदेशाला खोरे किंवा मावळ असे संबोधतात. रोहिड खोरे. रोहिड खोरे नीरा नदीच्या खोऱ्याच्या आसपासच्या प्रदेशात पसरलेले आहे. या खोऱ्यामध्ये एकूण 42 गावांचा समावेश होतो. रोहिडा किल्ला हे या खोऱ्याचे मुख्य ठिकाण होते. रोहिड खोरे हे 2 विभागात वाटले गेले होते. त्यापैकी पहिला विभाग कारीचे कान्होजी जेदे यांच्याकडे होता. त्यांच्या अखत्यारीत एकूण 20 गावे होती. त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण हे भोर तर्फ होते. पुढे यांना सर्जेराव हा किताब देण्यात आला होता. रोहिड खोऱ्याचा दुसरा विभाग उतरवली गावचे केदारजी खोपडे यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांच्या अखत्यारीत एकूण 22 गावे होती. त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण उतरवली तर्फ होते. हिरडस मावळ. हिरडस मावळ हे नीरा नदीच्या उर्वरित भागात वसलेले खोरे आहे. हिरडस मावळामध्ये एकूण 53 गावांचा समावेश होतो. हिरडस मावळातील 53 गावांपैकी सिंध हे गाव कसबा या दर्जाचे होते. इतर 52 गावे मौजे किंवा गाव म्हणून संबोधली जात असत. हिरडस मावळच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण हे सिंध हे कसबा होते. या कसब्यातच देशकुलकर्णी म्हणून देशपांडे घराणे कामकाज पाहत असे. रोहिड खोऱ्याची देशमुखी बांदल घराण्याकडे होती. त्यांना इतबार राव हा किताब देण्यात आला. सध्याच्या भोर तालुक्यामध्ये हिरडस मावळाचा समावेश करण्यात आला आहे. वेळवंड खोरे. वेळवंड खोरे हे वेळवंडी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. वेळवंडी नदी गुंजन मावळात उगम पावते व पुढे वेळवंड खोऱ्यातून वाहत जाऊन रोहिड खोऱ्यातील नीरा नदीत जाऊन मिळते. वेळवंड खोऱ्यामध्ये एकूण 33 गावांचा समावेश होत असे. तसेच या खोऱ्याच्या प्रशासकीय कामाचे मुख्य ठिकाण हरणस हे गाव होते. वेळवंड खोऱ्याची देशमुखी सरदार बाबाजी धुमाळ डोहर यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांना आढळराव हा किताबही देण्यात आला होता. सध्याच्या भोर तालुक्यामध्ये वेळवंड खोऱ्याचा समावेश होतो. गुंजन मावळ. गुंजन मावळ हे गुंजवणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. गुंजवणी नदी याच मावळात उगम पावते व पुढे नीरा नदीत जाऊन मिळते. गुंजन मावळात एकूण 40 गावांचा समावेश होतो. या मावळात राजगड हा किल्ला आहे. या खोऱ्याची देशमुखी शिळीमकर या घराण्याकडे देण्यात आली होती. त्यांना हैबतराव हा किताबही देण्यात आला होता. कानद खोरे. कानद खोरे कानंदी नदीच्या खोऱ्यात वसले आहे. कानंदी नदी याच खोऱ्यात उगम पावते आणि पुढे गुंजन मावळात गुंजवणी नदीत जाऊन मिळते. कानद खोऱ्यात एकूण 33 गावांचा समावेश होतो. या खोऱ्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण हे कानद गाव होते. या खोऱ्याची देशमुखी मरळ घराण्याकडे होती. त्यांना झुंजारराव असा किताब देण्यात आला होता. सध्याच्या वेल्हे तालुक्यामध्ये कानद खोऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. मोसे खोरे. मोसे खोरे हे मोशी नदीच्या खोऱ्यातच वसलेले आहे. ही मोशी नदी मोसे खोऱ्यातच पुढे मुठा नदीत जाऊन मिळते. या मोसे खोऱ्यात
एकूण 71 गावांचा समावेश होतो. मोसे खोऱ्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण मोसे बुद्रुक हे गाव होते. मोसे खोऱ्याची देशमुखी पासलकर घराण्याकडे होती. त्यांना यशवंतराव हा किताब देण्यात आला होता. सध्याच्या वेल्हे तालुक्यामध्ये मोसे खोऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. खेडेबारे खेडेबारे हे शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. शिवगंगा नदी सिंहगड किल्ल्याच्या दक्षिणेस उगम पावते व सध्याच्या पुणे सातारा महामार्गाच्या पश्चिमेस समांतर वाहत जाऊन पुढे गुंजवणी नदीस मिळते. ही गुंजवणी नदी पुढे नीरा नदीस जाऊन मिळते. खेडेबारी मावळात एकूण 42 गावांचा समावेश होतो. या खोऱ्याच्या प्रशासकीय कामकाजाचे मुख्य ठिकाण खेड हे होते. या खोऱ्यात सिंहगड हा किल्ला आहे. खेडेबाऱ्याची देशमुखी कोंडे या घराण्याकडे देण्यात आली होती. त्यांना इतबार राव हा किताब देण्यात आला होता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा. जय शिवराय.